बघा किचनमध्ये. आज आम्ही बनवणार आहोत कलिंगडचे ज्यूस. ज्यूस बनवण्यासाठी आज आपल्याला लागणार आहे एक कलिंगड, हे आहे कोकम सिरम, हे आहे साखर. तुम्हाला चवीनुसार जेवढं लागेल तेवढं साखर टाकू शकता. हे आहे भिजवलेले सब्जा, अर्धा लिटर दूध. चला तर मग आता आपण ज्यूस बनवायला सुरू करूया. जर बाळा हे कापून दे. काय करलेली असं चाकूने बारीक बारीक केल्यानंतर जर मोठं मोठं वाटत असेल तर स्मॅश करून घ्या. हे बघा, तर आपलं आता हे मॅश करून झालेलं आहे. आता जर जरा जरासं मोठं असलं तरी पण चालतं आहे. आता आपण याच्यात साखर घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त जर गोड लागत असेल तर जास्त वापरू शकता. कमी गोड हवा असेल तर साखर कमी वापरा. आता हे साखर घालून असं जरा हलवून घ्या. हे बघा, आता ह्याच्यात हे कोकम सिरम आहे, ते मी ह्याच्यात 2 चमचे घालत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी घालत आहे. हे अर्धा लिटरच्या जवळ दूध आहे, हे दूध घालत आहे. तर हे बघा, आता आपलं हे सर्व घालून मिक्स करून झालेलं आहे. तर आता बघा, ह्याच्यात आपण हे सब्जाचे बी घालत आहे. कलिंगडचं ज्यूस तयार झालेलं आहे. आता तुम्ही हे पिऊ शकता. टेस्ट करून बघ आणि मला सांग कसं झालं. मग झालंय ना? मग झालंय. तर बघा मंडळी, आज आम्ही बनवलंय आई मुलांनी मिळून कलिंगडचं ज्यूस. याच्यामध्ये काय काय साहित्य वापरलं हे तुम्हाला सर्वांना दाखवलं आहे.
तर तुम्ही पण घरी करून बघा आणि पिऊन आम्हाला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.